नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मैत्रेमध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर आशिष जेतपाळ. MPSC पूर्व परीक्षा झालेली आहे. MPSCची आन्सर की आलेली आहे आणि बघा, चर्चांमध्ये मी सारखं सारखं ते टाकत असतो, बोलत असतो त्याच्यावरती. चर्चांमध्ये अडकण्यापेक्षा जे ऍक्च्युअल प्रोसेस फॉलो करतात, एफर्ट घेतात, ते या प्रोसेसमधून लवकर बाहेर पडतात. सो जर तुम्हाला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर आपली 3 ऑक्टोबरला मेन्स आहे. त्या दृष्टीने मेन्सचं रिगरस आणि इंटेन्स प्रिपरेशन स्टार्ट करणं अपेक्षित आहे. त्या दृष्टीने 8 जून पासून आपली इथिक्स आणि एसएची बॅच स्टार्ट होणार आहे. अपार्ट फ्रॉम दॅट, ज्यांना बॅचची गरज नाहीये, क्रॅश कोर्सची गरज नाहीये, आधी अभ्यास केलेला आहे, आपल्या नोट्स प्रिपेअर आहेत, त्यांच्यासाठी MPSC मेन्स 2026 ची GS ची टेस्ट सिरीज सुद्धा आपण घेऊन येत आहोत. म्हणजे बेसिकली त्याचं शेड्यूल आणि त्याचे फीचर्स हे ब्रीफली मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये आणि ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये फरक काय? मी म्हणेन कंटेंटच्या लेवलला, अभ्यासाच्या लेवलला फरक नाहीये. फरक आहे अप्रोचच्या लेवलला, लिखाणाच्या पातळीच्या लेवलला. कसं लिहायला पाहिजे, काय लिहायला पाहिजे, काय लिहिलं की जास्त मार्क मिळू शकतात, या दृष्टीने आपण मायक्रो गोष्टींचा विचार करून अभ्यास करणार आहोत. सो या बॅच मध्ये 2 गोष्टी आपण करणार, म्हणजे जे टेस्ट सिरीज मध्ये ऍडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी, की डेली बेसिसवरती तुमच्या स्किल एन्हान्समेंटसाठी काम करणार. म्हणजे काय, तर रोज एक आन्सर मी तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करेन आणि त्याच्यावरती तुम्ही एक प्रोसेस म्हणून आन्सर लिहून बघणं, स्ट्रक्चर लिहिण्याचा प्रयत्न करणं, हे करून बघायचं आहे. सो त्यातून डेली बेसिसवर स्किल एन्हान्समेंट होईल. मग त्याचं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे होतं, त्या प्रश्नात काय लिहायला पाहिजे होतं, हे मी त्या ग्रुपमध्ये सांगत जाईल. वीकली बेसिसवरती, म्हणजे या पुढच्या प्रत्येक रविवारी आपण लिहिणार आहोत. म्हणजे तुम्हाला माहित असेल की म्हणजे हे इथे लिहिलं पण आहे आपण, की वी बिलीव्ह इन रिगरस प्रोसेस इन द राईट डायरेक्शन. जी प्रोसेस आहे ती रिगरसली फॉलो करणं आणि राईट डायरेक्शन मध्ये फॉलो करणं, हे बेसिकली मी त्याच्यात बिलीव्ह करतो. सो त्या दृष्टीने आपण हे करणार आहोत. सो डेली बेसिसवरती स्किल एन्हान्समेंटसाठी काम करणार आहे. नाहीतर काय होईल की जे माहिती आहे ते मी कसंही हॅपेझार्डली लिहितोय असं होतं. दुसरं, वीकली बेसिसवरती स्पीड मॅनेजमेंटवरती आणि ऍक्च्युअल एक्झाम हॉल मॅनेजमेंटवरती आपल्याला काम करायचं आहे. सो या दोन्हीचं बेसिक कॉम्बिनेशन असलेली ही बॅच असणार आहे, ज्याच्यामध्ये अशा प्रकारे ते शेड्यूल डिझाईन केले की एक्झाम पर्यंत 1 महिना आधी तुमची जीएसची रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला वेळ उरेल. मी काल जे सेशन टाकलेलं आहे, MPSC मेन्सची प्लॅनिंग कशी करायला पाहिजे, त्याच्यात पण सांगितलंय की इथिक्स आणि एसएला जून मध्ये टार्गेट करा. जुलैमध्ये मेन स्पेसिफिक जे टॉपिक आहेत, इंटरनल सिक्युरिटी सारखे, सोसायटी गव्हर्नन्स सारखे, त्यांना टार्गेट करा. आणि ऑगस्टमध्ये प्री आणि मेन्सला कॉमन असलेले टॉपिक, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी टार्गेट करा. तर त्या दृष्टीने हे शेड्यूल बनवलेलं आहे, की जेणेकरून तुम्ही आत्ता जे प्रिलिमचं केलेलं आहे ते नंतर आपण बेटर मॅनेज करू शकतो, कमी टाइम मध्ये पण ते कव्हर करू शकतो. आता आपल्याला मेन स्पेसिफिक पॉइंट वरती फोकस करावा लागेल. या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य असेल ते म्हणजे डिटेल आपण डिस्कशन घेणार आहोत. इंट्रो कसा करायला पाहिजे होता, कन्क्लुजन कसं करायला पाहिजे होतं, काय लिहायला पाहिजे होतं जेणेकरून ते मार्क फेचिंग होईल, एखादी डायग्राम काढता आली असती तर ते आणखी चांगलं झालं असतं का, याचा सखोल विचार आपण करणार आहोत. तुम्हाला फीडबॅक जो मिळेल तो पण डिटेल मिळेल आणि तुम्हाला तो नेक्स्ट टेस्टच्या खूप आधीपर्यंत मिळेल, म्हणजे की 2 ते 3 दिवसांमध्ये तो फीडबॅक तुमच्यापर्यंत पोहोचेल. याच्यासाठी या टेस्ट सिरीज मध्ये पर्पजफुली तो प्लॅन तशा पद्धतीने केलेला आहे. मी पर्सनली त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन आणि तुमचे डिस्कशन लेक्चर हे घेणार आहे. टेस्ट सिरीज जरी असली तरी त्याच्यामध्ये 1 to 1 मेंटॉरशिप हा एलिमेंट असणारच आहे. बघा, म्हणजे बरेच मुलं येतात ते म्हणतात की तुमच्याकडे मेंटॉरशिप जॉईन करायला काय करायला पाहिजे. एक बॅच आमच्याकडे जॉईन केली तर त्याच्यामध्ये मेंटॉरशिप इनबिल्ट असते, त्याच्यासाठी असं काही वेगळं करण्याची गरज नाहीये. एकदा मी शेड्यूल डिस्कस करतो. मी जसं सांगितलं त्याप्रमाणे पहिल्यांदा थोडे मेन स्पेसिफिक टॉपिकनी सुरुवात करणार आहे. तुमचं कम्फर्ट झोन ब्रेक करायला आणि लिहितं करायला 7 जूनला एसएची ओपन टू ऑल टेस्ट ठेवलेली आहे, की जेणेकरून ज्याला फार कंटेंट लागत नाही पण तुमची लिखाणाची पद्धत कशी आहे, तुमचा नैसर्गिक लिखाणाचा स्टाईल कशी आहे हे समजण्यासाठी आणि मी तुम्हाला बेटर गाईड करण्यासाठी 7 जूनला एसएची टेस्ट ठेवलेली आहे. त्याच्यानंतर मग जीएसच्या टेस्ट होतील. एक गोष्ट लक्षात घ्या, ही जीएसची जी टेस्ट सिरीज आहे ती GS 1 2 3 4 ला कॅटर करणार आहे. एसएची जी टेस्ट सिरीज आहे ती इथिक्स आणि एसए बॅचला आणि एसए बॅचला सेपरेटली असणार आहे, कारण त्याची थोडीशी रिक्वायरमेंट वेगळी आहे. याच्यामध्ये GS 1 to GS 4 चा विचार असणार आहे. त्याच्यानंतर 14 जून, 21 जून आणि 28 जूनला 3 इथिक्सच्या आपण टेस्ट घेणार आहे. इथिक्सला आपण जास्त लिहिणार आहोत, नंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट पण इथिक्सच्या जास्त लिहायच्या आहेत.
कारण त्याच्यामध्ये एक्सप्रेशनला जास्त आपण म्हणू वेटेज आहे, त्याच्यात पेपर कम्प्लीट करणं हा एक टास्क आहे. बघा इथिक्स कम्प्लीट झाल्यानंतर कशा प्रकारे ते लॉजिकली टाइम टेबल बनवले बघा, की असं नाही की GS 1 2 3 4 चाललेलं आहे, आमच्या सोयीनुसार ते बनवलेलं आहे, असं नाहीये. इथिक्सचा पोर्शन मध्ये गव्हर्नन्सचा GS 2 चा पोर्शन ऑलमोस्ट कम्प्लीट होतो. सो त्या कंटेक्स्ट मध्ये लगेच इथिक्स नंतर गव्हर्नन्सचा पोर्शन घेतलाय, जेणेकरून आपण GS 2 मधला तो जो मेजर सेक्शन आहे तो चांगला टार्गेट करू शकतो. तो झाल्यानंतर इंडियन सोसायटीचा GS 1 मधला पॉइंट आहे, आणि मग इकॉनॉमी, ऍग्रिकल्चर, सिक्युरिटी, सायन्स असे पॉइंट आहेत. बघा दोन प्रकारे मी डील करणार आहे ह्या MPSC मेन्सला. एक म्हणजे टेस्ट सिरीज, प्लेन टेस्ट सिरीज आणि त्याचं डिस्कशन, जे मी सांगितलं यात काय होणार आहे. आणि दुसरं असं की क्रॅश कोर्स असेल, म्हणजे इथिक्सची जी बॅच आपली 8 जून पासून स्टार्ट होणार आहे, त्याच्यामध्ये इथिक्स या पोर्शन या टेस्ट वाईज कव्हर केलं जाईल. त्याच्यानंतर गव्हर्नन्स, इंडियन सोसायटी याचे शॉर्ट शॉर्ट मॉड्यूल होणार आहे. थोडक्यात 28 जून ते 5 जुलै मी तुमच्याकडून लेक्चर थ्रू गव्हर्नन्स कंप्लीट करून घेणार आहे. जर तुम्ही क्रॅश कोर्स पण जॉईन करणार असाल तर आपला अप्रोच बेसिकली असा आहे, तो म्हणजे 2 बॅचेस आपल्याकडे असणार आहेत. एक टेस्ट सिरीज ची बॅच आणि दुसरी आहे टेस्ट सिरीज प्लस क्रॅश कोर्स वाली बॅच. याच्यामध्ये लेक्चर्स पण असतील, लेक्चर्स इन सब्जेक्ट वाईज, तुम्हाला त्याच्या रिलेटेड शिकवलं सुद्धा जाईल. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही शुअर आहात की माझ्याकडे सफिशियंट कंटेंट आहे, मी याच्या आधी मेन्सची प्रोसेस रिगरसली फॉलो केली आहे, माझ्या नोट्स प्रिपेअर्ड आहेत, तर तुम्ही टेस्ट सिरीज वरती रिलाय राहू शकता इफेक्टिव्हनेस वाढवण्यासाठी, व्हॅल्यू एडिशन करण्यासाठी आणि एक अकाउंटेबिलिटी राहण्यासाठी, लिखाणामधील सुधारणा करून मार्क्स चांगले फेच करण्यासाठी. पण जर तुम्हाला वाटतं की नाही बेसिक कंटेंटच्या लेवललाच इश्यू आहे, गव्हर्नन्सच्या याच्यामध्ये बेसिक मला डेफिनेशन पाहिजेत, कंटेंट पाहिजे की काय उत्तर लिहायचे, सो तर तुम्ही टेस्ट सिरीज प्लस क्रॅश कोर्स जॉईन करू शकता. जसं की इथिक्सचा आणि एसएचा क्रॅश कोर्स आपला 8 जून पासून स्टार्ट होणार आहे. सो त्या मॉड्यूल वाईज ते क्रॅश कोर्स लॉन्च केले जातील. पण एक अश्युरन्स आहे तुम्हाला की GS 1 to GS 4 आणि एसे हे सगळं आपण इथे कव्हर करणार आहोत. इथिक्स आणि एसे वरती गेल्या वर्षी आपण फोकस केला होता, त्याच्यासोबत या बाकीच्या GS वरती पण फोकस करणार आहोत आणि त्या दृष्टीने कंटेंट आणि व्हॅल्यू एडिशनचं मटेरियल प्रिपेअर्ड करण्यात आलेलं आहे. सो जर तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड प्रोसेस फॉलो करायचं आहे, रुथलेस राहायचं आहे, इंटेन्सिटी आणि एक प्रकारचं डिफाईन्ड असा आणि प्रॅक्टिकल असं शेड्यूल सुद्धा पाहिजे त्या अभ्यासाला राईट डायरेक्शन देण्यासाठी, तर या टेस्ट सिरीजचा डेफिनेटली तुम्ही विचार करू शकता. टेस्ट सिरीजच्या आणि क्रॅश कोर्सच्या बॅचचे डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. काही डाऊट असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पहिली 7 जूनची टेस्ट ओपन टू ऑल आहे, ती सुद्धा तुम्ही देऊ शकता. ही मेन्सची प्रोसेस रिगरस आहे, पण मी तुम्हाला एक सांगतो, वी विल ओव्हरकम. की या 2025च्या जशा अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड केली होती तशीच 2026ची अपॉर्च्युनिटी हार्नेस करायची असेल तर आपण एकत्र मिळून ती हार्नेस करूया. फार असे सुपरफिशियल क्लेम करत नाही मी सहसा. मी सांगितल्याप्रमाणे रिगरस प्रोसेस वरती भर देतो आणि ती रिगरस प्रोसेस तुमच्याकडून राईट डायरेक्शन मधून करून घेणं हा माझा मोटिव्ह असेल. थँक्यू.